सर्व आमच्या श्रोतेगण, भक्तगण आणि सर्व शेतकरी बंधूंना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. शेतकरी मंडळी आणि वारकरी माऊलीनो, आपणाला माहिती आहे की दर एकादशीला आपण संत कृषीवाणी हा कार्यक्रम घेत असतो आणि संत कृषीवाणी या सदरामध्ये संतांनी शेतीबद्दल दिलेली शिकवण किंवा शेतीबद्दल त्यांचे जे संशोधन असेल, शेतीबद्दलचं जे ज्ञान असेल, म्हणजे आपण वारकरी संप्रदाय कसा आहे, अध्यात्म आणि प्रपंच हे दोन्हीची सांगड घालून चालणार आहे. तसंच नेमकं त्याच विषयाला अनुसरून आपण दर एकादशीला प्रवचन आयोजित करत असतो. आजच्या या प्रवचनाचा विषयच असा आहे की संतांची भूमिनिष्ठा. खरंच खूप मोठा आणि गहन विषय. भूमिनिष्ठा, भूमी म्हणजे जमीन, माता आणि निष्ठा हा तर शब्द खूप मोठा, प्रचंड मोठा आहे. या विषयावर आपल्याला आज प्रवचन आणि प्रबोधन करण्यासाठी हरिभक्तपरायण प्राध्यापक श्री गोरक्षनाथ महाराज उदागे माऊली आज इथं आपल्यासोबत आहेत, थेट आळंदीहून आहेत. आजच्या या प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये मी समस्त श्रोतेगण, भक्तगण आणि सर्व महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील जे वारकरी मंडळ आहे त्यांच्या वतीनं द फार्मबुक युट्यूब चॅनल म्हणजे साह्य कृषीतील फेसबुक परिवाराच्या वतीनं माऊलींचं मी इथं हार्दिक स्वागत करतो. माऊलींची ओळख खूप मोठी आहे. गेले 18 वर्ष आळंदीमध्ये राहून ते भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय याचा ते अभ्यास करतायत आणि फक्त अभ्यास न करता त्यांची MA आहे फर्ग्युसन कॉलेज पुण्यामधून त्यांची MA संस्कृत ह्या विषयामधून झालेली आहे. खूप मोठं संस्कृताचं पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी जे व्याकरण सेपरेट व्याकरण विषयामध्ये त्यांनी केलेलं आहे. याच्याबरोबर ते सध्या SMBP कॉलेज पुणे आहे, इथं ते प्राध्यापक संस्कृताचार्य या विषयावर ते म्हणजे आहेत. ते संस्कृताचार्य आहे, संस्कृत या विषयावर ते ज्ञानदानाचं काम करतात. त्याच्यावर त्यांची ज्ञानदान संस्कृत प्रबोधिनी पुण्यामध्ये आहे. दीपाली प्रकाशन नावाचं 8वी ते 12वीच्या संस्कृत शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी जे पुस्तकं लागतात ते पुस्तकं सुद्धा ते देण्याचं काम करतात आणि खूप मोठं काम सध्या ते शिक्षण आणि प्रबोधन या माध्यमातून करत आहेत. माऊलींचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माऊलींना विनंती करतो की आपल्या प्रवचनात त्यांनी सुरुवात करावी. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र हे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। आजच्या या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, माझ्यावरती प्रेम करणारे सर्व मान्यवर, सर्वांना साष्टांग नमस्कार करून आजच्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. परवा दिवशी अचानकच मला आपले अधिकारी असणारे दमदाडे साहेब त्यांनी माझ्याकडे ही जबाबदारी सोपवली आणि आनंद वाटला की एवढ्या मोठ्या संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे शेतीविषयक काम चालतं असे असणारे सर्व अधिकारी आणि
अधिकाऱ्यांनी सुंदरसं असं नियोजन, अर्थात हिताचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं दिसतंय. हे पाहून मी क्षणाचाही विलंब न करता साहेबांना होकार दिला आणि आज पुण्य अशा, सुंदर अशा, पवित्र अशा दिनी आपण सर्वजण एकमेकाशी भेटत आहोत. खरं तर आज एकादशी आहे, कार्तिकी एकादशी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर, विश्वामध्ये या एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. सर्वजण भगवान पांडुरंग रायाच्या चरणाशी समर्पण भावनेने आपली प्रार्थना व्यक्त करत आहेत. आजही आपण शब्दस्तुतींनी आज त्यांच्याशी ही प्रार्थना आपण करणार आहोत. आज त्या एकादशीच्या निमित्ताने जो विषय माझ्याकडे दिलेला आहे तो विषय आहे संतांची भूमिनिष्ठा. खरं तर ही भारतीय संस्कृती अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र या ठिकाणी आहे. संपूर्ण विश्वामध्ये जर सुंदर अशी आणि संपूर्ण विश्वाला साजेशी अशी कोणती संस्कृती असेल तर ती भारतीय संस्कृती मानली जाते. याचं कारण एवढंच आहे की या भारतीय संस्कृतीला जर अधिष्ठान लाभलं असेल तर संस्कृत वाङ्मयाचं अधिष्ठान तिला लाभल्यामुळे भारतीय संस्कृती सर्वोच्च मानली गेलेली आहे. मी म्हणेल की संस्कृती हा शब्दच संस्कृत शब्दातून तयार झाला. संस्कृत या शब्दातूनच संस्कृती शब्द झालाय आणि त्या संस्कृतीमुळे संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये या संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून भारतीय संस्कृती पाहण्यासाठी पाश्चात्य लोक आपल्या देशामध्ये येतात, आपल्या देशामध्ये येऊन त्या संस्कृतीचा अभ्यास करतात आणि त्यांच्या देशामध्ये या संस्कृतीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. कारण या संस्कृतीला खूप मोठा असा पायंडा आहे, खूप मोठा असा वारसा आहे. खरं तर एका संस्कृतकाराने खूप छानसं वर्णन केलंय. यदि संस्कृतम न भवति तरीही संस्कृतीही न भवति. यदि संस्कृतम न भवति तर्हि संस्कृतीही न भवति. यदि संस्कृतीही न भवति तर्हि भारतम भारतम न भवति. संस्कृत सारखी भाषा नसते तर संस्कृती नसते आणि संस्कृती नसते तर भारत जो देश आहे तो भारतासारखा देश नसतो. म्हणजे भारत भारत नसता असं त्यांना म्हणायचं. अशी श्रेष्ठ असलेली संस्कृती, या संस्कृतीचं कारण काय आहे, का श्रेष्ठ आहे, का महान मानली गेली, तर या संस्कृतीमध्ये दोन पद्धतीच्या संस्कृती या भारतीय संस्कृतीमध्ये अंतर्भूत आहेत. माझ्या मतीप्रमाणे दोन अशा संस्कृती आहेत, एक नागरी संस्कृती आणि नांगरी संस्कृती. नागरी संस्कृती आणि नांगरी संस्कृती या दोन संस्कृती भारतामध्ये अतिशय प्रचलित असल्यामुळे ही भारतीय संस्कृती श्रेष्ठ मानली. नागरी संस्कृतीमध्ये काय काय अंतर्भूत होतं तर पहा, विद्या अंतर्भूत होते, ज्ञान अंतर्भूत होतं, कला अंतर्भूत असते, शास्त्र, लेखन आणि संबंधित सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण संस्कृती नागरी संस्कृतीमध्ये विकसित झालेल्या दिसतात. आणि त्याच संबंधाने नांगरी संस्कृती आहे. एक अनुस्वाराचा फरक आहे. संस्कृतमध्ये नवे तर संपूर्ण भाषेमध्ये अनुस्वार हा अतिशय महत्वाचा असतो. अनुस्वार चुकला की संपूर्ण काही चुकतं. अनुस्वार चुकला तर संपूर्ण त्या ठिकाणी विचार आणि संपूर्ण काही गोष्टींचा वेगळ्या स्वरूपाचा अर्थ त्या ठिकाणी बदलला जातो. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते संस्कृतमध्ये की राजा राणी असतात आणि दोघेही एकमेकाच्या अंगावरती मोदक शिंपडत असतात. उन्हाळ्याचे दिवस असतात, सरोवरामध्ये स्नान करत असतात. राजा राणीच्या अंगावरती मोदक शिंपडतो, राजा राणीच्या अंगावरती, राणी राजाच्या अंगावरती. आणि मोदक शिंपडत असताना काय होतं की राणी त्याला बोलते की मोदकही सिंच. मोदकही सिंच असा शब्द वापरलेला असतो. राजा तिच्या अंगावरती पाणी शिंपडतो, त्यावेळेस लक्षात येतं की हिला मी काय बोललोय ते कळलं नाही. त्यावेळेस राणीला लक्षात येतं मी याला जे वाक्य बोललोय ते वाक्य कळलं नाही. त्याचा अर्थ तो वेगळा घेतो. त्याचा अर्थ असा असतो मा उदकही सिंच. मा म्हणजे नको, उदकही म्हणजे पाणी आणि सिंच. तिला असं सांगायचं असतं की राजा इतक्या वेळेचा माझ्या अंगावरती पाणी टाकतोस ना, ते पाणी काय टाकू नकोस. पण हा विपरीत अर्थ घेतो, वेगळा अर्थ घेतो आणि पाण्याऐवजी तिच्या अंगावरती एक एक मोदक शिंपडतो.
ही एक कथा झाली. किंवा जलम आनय हा एक शब्द आहे. जलम आनय हा शब्द आहे. संस्कृतमध्ये जलम प्लस आनय असं जर म्हटलं तर पाणी घेऊन ये असा अर्थ होतो. जलम मानय असं म्हटलं तर पाणी घेऊन जाऊ नकोस असा होतो. गाम आनय असाच अर्थ होतो. असे अनेक मला गोष्टी सांगता येतील, अनेक कथा सांगता येतील. मी नागरी आणि नांगरी या संस्कृतीबद्दल बोलत होतो. अनुस्वार दिला ती नांगरी संस्कृती झाली आणि अनुस्वार न देता एक संस्कृती झाली ती म्हणजे नागरी संस्कृती. नांगरी संस्कृतीमध्ये काय आहे तर नांगरी संस्कृती ही श्रमाशी काबड जे कष्ट करणारे शेतकरी आहेत त्यांच्याशी ती त्या ठिकाणी अन्वित आहे. आणि नागरी संस्कृती जी आहे ती विद्या, ज्ञान, कला, शास्त्र याशी संबंधित आहे. या विश्वातील संपूर्ण संतांनी या दोन्हीही संस्कृतीशी ताळमेळ घातला. दोन्हीही संस्कृतीशी ताळमेळ घालून आपलं जीवन जगलंय आणि या ठिकाणी संस्कृतीला आणखी मोठं करण्याचं खूप मोठं कार्य या संतांनी केलं. खरं तर अनेक लोक नागरी संस्कृतीकडे वळतात. नागरी संस्कृतीकडे जात असताना लोक त्या ठिकाणी न जाण्याचा विचार करतात किंवा त्या संस्कृतीमध्ये न राहण्याचाही विचार करतात किंवा त्या संस्कृतीमध्ये त्यांना अवजड झाल्यासारखं वाटतं, त्यामुळे त्या संस्कृतीशी ते जास्त राहत नाहीत. शेतकरी जर एखाद्या मुलाला हो म्हणालो तर आपण त्या ठिकाणी तो मुलगा शेतकरी न होण्याचा प्रयत्न जास्त करून करत असतो. मला नोकरी कशी करता येईल, मला विद्या आणि ज्ञान कसं प्राप्त करता येईल असाच विचार करत असतो. परंतु संतांनी या दोन्ही संस्कृतीचा खूप छानसा अभ्यास केलाय. संत तुकाराम महाराजांच्या विषयी जर विचार केला तर संत तुकोबाराय उत्तम असे शेतकरी होते. उत्तम असे शेतकरी होते आणि उत्तम असे त्या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं शास्त्र, त्यांचं ज्ञान, त्यांची विद्या. अर्थात नागरी आणि नांगरी या दोन्ही संस्कृतींनी त्यांनी आपलं जीवन सर्वोच्च केलेलं आपल्याला दिसतं. अशा दोन्ही संस्कृतीशी संतांनी आपली ताळमेळ घातली. खरं तर संपूर्ण जीवनाचं आपण दिशा त्या ठिकाणी पाहिली पाहिजे आणि दिशा दाखवणारे कोण असतात तर ते संत असतात आणि या संतांचा विचार आपण केला पाहिजे. आज एकादशी आहे म्हणून तुम्हालाही सगळ्यांना अपेक्षित आहे की संतांविषयी बोलावं. मी संस्कृतीविषयी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. म्हणून अतिशय महान अशी संस्कृती या जगामध्ये आहे आणि या संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही जन्मतोय, नांदतोय, राहतोय. विशेषतः महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही जीवन जगतोय हे आपलं खूप सौभाग्याचं लक्षण आहे. थोर पुरुष होऊन गेले, थोर शास्त्रज्ञ होऊन गेले, थोर असे महान पुरुष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणून या संस्कृतीचा वारसा तुम्हा आम्हाला तो त्या ठिकाणी आता पुढे न्यायचा. पुढे नेत असताना आपण त्या संस्कृतीचा विचार केला पाहिजे. खरं तर काळाच्या ओघामध्ये आपण या सर्व गोष्टींना जरा विसरून गेलो. आपण अँड्रॉइड होत चाललोय आणि आपल्याला पार्श्वभूमी आम्ही कॉलेजमध्ये शिकवत असताना आम्हाला लक्षात येतं की मुलांना जर परंपरा पाळा किंवा मागच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या असं सांगितलं तर त्यांना ते मागासलेपणासारखं वाटतं. नको नको कसं वाटतं. आणखी काय सांगू, दर्शन घ्या हा जरी शब्द आपण वापरला देवाचा तरी पण त्यांना मागासलेपणासारखं वाटतं. हे सगळे संस्कृती आहेत. या सगळ्या संस्कृती का पाळायच्या तर आपलं मन स्थिर होण्यासाठी, आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी, अंतःकरण शुद्ध होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करायच्या असतात. तर अशी जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आपण जन्मलोय आणि जन्मत असताना आपल्याला सुंदरसा असा विचार या ठिकाणी लाभलाय आणि तो लाभलेला विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. संतांनी अनेक स्वरूपाचं कार्य केलं, ज्ञानाचं कार्य केलं, ज्ञान देण्याचं कार्य केलं. तर संतांनी जे कार्य केलंय ते कार्य जगामध्ये कोणीही करू शकत नाही. मी तर म्हणेल ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ती पुरुष नसते तर आपल्याला जे विचार आहेत ते विचार आपल्याला त्या ठिकाणी मिळाले नसते आणि आपलं जीवन आपल्याला सुखी जगता आलं नसतं. त्यांच्या विचारांनी आपण सुंदर जीवन जगू शकतो. यांच्या विचारांनी आपण स्वच्छ जीवन जगू शकतो. हल्ली स्वच्छ आणि सुंदर जीवन जगणं खूप अवघड आहे. म्हणून विचारांशिवाय कुणाच्या तरी सुंदरशा मार्गदर्शनाशिवाय आपण जीवन जगू शकत नाही आणि असे सुंदर विचार संतांनी आपल्याला दिलेले आहेत. तुकोबारायांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेती सुद्धा केली आणि अक्षररूपी जे कवित्व आहे ते कवित्व सुद्धा केले. म्हणजे शेती केली आणि शेतीमध्येच तुकोबारायांनी सुगी सुद्धा केली. कारण त्यावेळेस तुकोबारायांसारखं धन कुणाकडे नव्हतं. तुकोबारायांसारखी जमीनही कुणाकडे नव्हती. तुकोबाराय तर एका प्रमाणामध्ये खूप छान म्हणतात, बरे झालो देवा
कुणबी केले. देवा तू मला बरं केलं, कुणबी केलं, नाहीतर दंभेची असतो मेलो, असा शब्द तुकोबरायांनी प्रमाण वापरलं. देवा मला बरं झालं तू कुणबी केलं, नाहीतर दंभेची मेलो असतो, असं तुकोबराय म्हणतात. दंभ शब्द अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा दंभ आणि अहंकार पुढे उभा राहतो. खर तर अहंकार युक्त जीवन माणसाला नेहमी खाली खेचणारं असतं. अहंकार विरहित जीवन हे माणसाला खूप मोठं करणारं असतं. फुलाला सुवास असेल तर ते फुल शोभून दिसतं. आपण देवाला वाहतो, आपल्या डोक्याला लावतो, आणखी कुठे कुठे ठेवतो, आपल्या खिशात ठेवतो. सुगंधित फुलच सगळ्यांना आवडतं. तसं आपल्याकडे ज्ञान असेल तर त्या ज्ञानाला विनयता असली पाहिजे. विद्या विनयेन शोभते, हे संतांनी शिकवलंय, हे शास्त्रज्ञांनी शास्त्रकारांनी शिकवलंय, संस्कृतच्या संपूर्ण ऋषी मुनींनी हे शिकवलंय की आपल्यात ज्ञान असेल तर तिथं विनयता असली पाहिजे. व्यवहारामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस अशी लोक भेटतात की त्यांच्याकडे विनयता नाहीये, त्यांच्याकडे ज्ञान आहे पण विनयता नाही. बऱ्याच वेळेस आपण पाहतो ज्ञानी पुरुषाचं चालणं वेगळं असतं, बोलणं वेगळं असतं, राहणं वेगळं असतं. म्हणजे जर ज्ञान असेल तर तिथे अहंकार नसावा. आणखी कशाचा अभिमान असतो लोकांना, तर तो आपल्या सौंदर्याचा सुद्धा अहंकार असतो. सौंदर्यामध्ये पण त्या ठिकाणी अहंकार नसावा अशा मी मताचा नाहीये, असावा, पण एवढा असावा नसावा की त्या अहंकार असावा की त्या अहंकाराने आपलं जीवन एकदमच वेगळ्या स्वरूपाचं होईल. असं धनाचा अहंकार असतो लोकांना. धनवान लोक तर आपण पदोपदी पाहतो, त्यांचं बोलणं वेगळं, चालणं वेगळं, राहणं वेगळं. सगळ्या अहंकार त्या ठिकाणी तुकोबारायांना नको होता. म्हणून तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा मी कुणबी झालो. कुणबी म्हणजे शेतकरी झालो असं तुकोबारायांना त्या ठिकाणी म्हणायचंय. म्हणजे मी शेती करणारा झालो हे मला बरं वाटलं. शेती करणारा मनुष्य शक्यतो अहंकार युक्त असतो. आपण सर्व अधिकारी आहात, आपल्याला त्यांच्याशी खूप मोठा असा संयोग येतो. तर काहींच्या मध्ये अहंकार येत असेल हेही आपल्याला दिसतंय, कारण त्या ठिकाणी अनाठाई आलेली संपत्ती जर असेल तर असा प्रकार त्या ठिकाणी दिसतो बऱ्याच वेळेस. पण शेतकऱ्यांशी जास्तीत जास्त नम्रता भाव त्या ठिकाणी असतो आणि तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी मी सांगितल्या पद्धतीनं की तुकोबारायांनी दोन्ही पद्धतीची शेती केली आहे. कोणती कोणती, तर अक्षर आणि कवित्वाची पण शेती केली. तुकोबारायांच्या सारखे अक्षर या जगामध्ये आणखी कोणाची नाही. तुकोबारायांचे अक्षर म्हणजे शब्द ब्रह्म आहे. तुकोबाराय म्हणतात की आमचे अक्षर म्हणजे इतके महान आहेत, इतके महान आहेत की त्या अक्षरासारखे आमचे अक्षर नाहीत, असं तुकोबारायांचं इतरही संतांनी वर्णन केलं. तुकोबारायांची वाणी इतकी श्रेष्ठ आहे की तुकोबाराय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, त्यांच्याकडे शब्दच रत्न आहेत, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. म्हणजे तुकोबारायांचे अक्षर हे अतिशय महान आहे. त्यांचं कवित्व म्हणजे फुलाला असणारा सुवास, इतकं महान कवित्व तुकोबारायांनी केलेलं दिसतं. आणि व्यावहारिक दृष्टीची शेती आपण सगळ्यांना माहित आहे. तुकोबाराय मोठे धनवान होते, मोठ्या स्वरूपाचे धनवान असलेले तुकोबाराय आहेत. आणि अक्षरामध्येही प्रवीण असलेले तुकोबाराय आहेत, ज्ञानामध्येही प्रवीण असलेले तुकोबाराय आहेत. या दोन्ही मधून तुकोबारायांनी अद्वैताचं प्रतिपादन तुम्हाला आम्हाला केलं. तुकोबारायांच्या अभंगामध्ये जर जास्तीत जास्त उदाहरणं कोणाची असतील तर ते शेतकऱ्यांविषयी किंवा भूमीविषयी त्या ठिकाणी अभंग आपल्याला दिसतात. पराकोटीचं सामर्थ्य तुकोबारायांमध्ये पाहायला आपल्याला मिळतं. असे तुकोबाराय आहेत. अशा तुकोबारायांनी जमिनीविषयी, भूमीविषयी निष्ठा त्या ठिकाणी केलेली आहे. खरं तर भूमी अतिशय महत्वाची आहे. भूमीमुळेच आपण जीवन समृद्ध आणि सुखी जगू शकतो. जगामध्ये धनवान असेल, ज्ञानवान असेल, व्यावसायिक असेल, शेतकरी असेल, सगळ्यांना आधार देणारी कोण असेल तर ती भूमी आहे. पण हल्ली काय झालंय की त्या भूमीला लोक विसरतात आणि तिच्यावरतीच अनाचार त्या ठिकाणी करण्यासारखं त्या ठिकाणी झालं. म्हणून व्यवहारामध्ये पण सुद्धा म्हण आहे की भूमीवरती आहे, जमिनीवरती आहे, म्हणजे काय, त्याला नमस्कार कर, सुंदर असं जीवन त्या ठिकाणी समर्पित भावनेने जग, असं त्या ठिकाणी म्हणायचं. म्हणून भूमी ही जी आहे ती भूमी आपल्याला श्रेष्ठ करते. सर्व संतांनी वेगवेगळ्या स्वरूपाने भूमीवरती निष्ठा केली. निष्ठा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. निष्ठा म्हणजे काय, तर विश्वास. विश्वासानेच आपण सर्व काही करू शकतो. जीवनामध्ये जर विश्वास नसेल तर ते जीवन सार्थकी लागत नाही. मित्र असतील, मित्रांमध्ये विश्वास असावा. नात्यांमध्ये पण श्रेष्ठता कधी येते तर एकमेकांवरती असलेला विश्वास. विश्वास कमी झाला तर ते नातं अतूट होत म्हणजे तुटणारं होत.
अतूट नातं कधी राहतं तर जिथे विश्वास असेल तिथे ते नातं छान राहतं. उदाहरणार्थ पतीचा पत्नीवरती विश्वास, मित्रांचा मित्रांवरती विश्वास, असे विश्वास आहे. तर तुकोबरायांनी या ठिकाणी भूमीवरती आपली श्रद्धा दाखवली. तुकोबरायांनीच काय, जे महापुरुष, जे देव अर्थात रामासारखे सत्पुरुष भगवान आपल्या ईश्वरामध्ये यामध्ये होऊन गेले, त्यांनी पण निष्ठा दाखवलेली दिसते पहा. ज्यावेळेस लंका जिंकवली आणि लक्ष्मण रामाला म्हणतात की आता इथेच थांबूया, आपण सुंदरसं राज्य करूया, इथेच लंकेमध्ये छानसं सोनं आहे, संपूर्ण गोष्टी आहे, काय कमी आहे, अयोध्येला जाण्याची गरज नाही रामा, देवा आपण इथेच थांबू, इथेच सुंदर अशा स्वरूपाचं राज्य करू. त्यावेळेस रामांनी सुंदर अशा स्वरूपाचा श्लोक उच्चारला, हे लक्ष्मणा नमे लंका रोचते, मला लंका आवडत नाही. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, माझी जी जन्मभूमी आहे, माझी जी जननी आहे, ती स्वर्गापेक्षा पण श्रेष्ठ आहे. आम्ही बऱ्याच वेळेस अनुभव घेतो, गावाला जात असताना जो आनंद होतो तो सगळ्यात श्रेष्ठ आनंद वाटतो, कारण तिथे जननी आहे, जन्मभूमी आहे. जननीकडे, आईकडे जात असताना बाळाला किती आनंद होतो पहा तुम्ही. घरामध्ये लहान बाळ आहे आणि त्याला फक्त म्हणावं, आई 1-2 तास नसू दे, ती आई आली, तुझी आई आली. आता आई म्हणतात का दुसरं काय म्हणतात? म्हणजे आपण काय शिकवतो माहित नाही, आईच शिकवतो ना, आईच म्हणायला शिकवतो ना घरामध्ये बाळाला. आता अवघड शब्द आपल्याकडे आले, त्या शब्दांचे अर्थ इंग्रजीमध्ये आपल्यालाही माहित आहेत, मी काही सांगण्याची अर्थ नाही. मम्मी असं आपण म्हणतो. आता इंग्लिशमध्ये त्या शब्दाला काय अर्थ आहे किंवा त्याला काय म्हटलं जातं हे तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारे झालोत ना, त्यामुळे आपली संस्कृती थोडीशी आपल्याला, म्हणजे हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही, मागासलेपणासारखं वाटायला लागलं. म्हणून त्या ठिकाणी आपण आपल्या संस्कृतीचा वारसा आपल्या पुढच्या लोकांना दिला पाहिजे. तर राम त्या ठिकाणी म्हणतात, हे लक्ष्मणा मला जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा पण श्रेष्ठ वाटत, म्हणून नमे लक्ष्मण रोचते. संतांनीच काय, देवांनी सुद्धा आपल्या जन्मभूमीला अर्थात भूमीवरती निष्ठा दाखवली, विश्वास दाखवलाय. म्हणून त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी भूमीविषयीचं प्रेम त्यांच्या अंतःकरणामधलं आपल्याला दिसतंय. ही भूमी आपल्याला आनंद देणारी असते, आपल्याला आपलं जीवन चांगली करणारी असते. खरं तर एक उदाहरण होऊन गेलंय, या जगामध्ये सर्वात पहिला शेतकरी कोण घेऊन गेला तर पृथू नावाचा राजा. पृथू नावाचा राजा या जगामध्ये सर्वात पहिला शेतकरी होऊन गेलाय, सर्वात पहिला शेतकरी. आणि त्याचे वडील काय झालं की ते पृथुवैन्य अनाचारी होते, आणि अनाचारी असल्यामुळे त्या ठिकाणी ते शेतीचा सुंदर अशा स्वरूपाचं हे काही करत नसल्यामुळे भूमीना अर्थात धरित्रीने संपूर्ण धनधान्य आपल्या पोटामध्ये नेलं. आणि हा पृथू नावाचा जो राजा आहे तो राजा अतिशय सुंदर स्वरूपाचा होता. सुंदर स्वरूपाचा याचा अर्थ असा आहे की तो खूप सच्छील होता. कधी कधी असं असतं की वडील चांगले मुलगा वाईट. पूर्वी असं म्हणायची, मुलं खूप चांगली आहेत पण याचे वडील जरा वाईट आहेत. आता थोडं उलट झालंय, आता वडील चांगले आहेत आणि मुलं वाईट आहेत असं लोक आम्हाला सांगतात किंवा आपण त्या ठिकाणी पाहतो. अवघड झालंय, कारण आपण अन्न चांगलं सेवन करत नाही. खरं तर अन्नावरतीच आपलं संपूर्ण जीवन आहे. आपण कोणतंही अन्न धारण करतो, कोणतंही अन्न खातो, कसंही खातो, कोणतंही खातो, कसंही खातो, असे सगळे विचार त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आपली बुद्धीही तशी होते. गीता सांगते अन्नात भवन्ति भूतानि, अन्नापासूनच सर्व काही होतं, विचार आपले तयार होतात, सर्व काही तयार होतं. त्यामुळे हा जो पृथू नावाचा जो राजा आहे तो खूप चांगला, पण त्याचे वडील अतिशय वाईट होते. म्हणून त्या धरित्रीने, भूमीने संपूर्ण धनधान्य आपल्या पृथ्वीमध्ये नेले. आणि एकदा काय झालं की तारुण्याच्या अर्थात युवा अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी राजा करण्याचं त्या वैन्यांनी ठरवलं, पृथू वैन्यांनी त्याच्या वडिलांनी ठरवलं. त्यावेळेस पृथू नावाचा राजा राजा झाला, आणि राजा झाल्यानंतर त्याचे जे काही प्रधान आहेत, स्तुती पाठक आहेत, ते त्याची स्तुती करायला लागले. कोणाला प्रिय आहे स्तुती? तुम्हाला आम्हाला प्रिय आहे की नाही? स्तुती नावाची कन्या संस्कृत एका श्लोकामध्ये आली. स्तुती कन्या अजून सुद्धा कुमारी आहे, तिनं विवाहच केला नाही कुणाशी, कारण ती प्रत्येकालाच प्रिय आहे. स्तुती नाम वहती कौमारम, ती अजूनही कुमारता वाहते.
सगळ्यांना प्रिय असते. एखाद्याची स्तुती नाही केली तर त्याला राग येतो. मग अशी ही स्तुती आहे, ती स्तुती त्या ठिकाणी त्या राजाची करायला लागली. त्यावेळेस तो राजा म्हणाला की माझी स्तुती करू नका. जोपर्यंत माझे सद्गुण, चांगले गुण प्रकटित होत नाहीत, तोपर्यंत माझी काही स्तुती तुम्ही करू नका. असा राजा मिळणंही अवघड आहे. हल्ली तर नगरसेवकाला वाटतं आपली स्तुती करावी, ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा वाटतं आपली स्तुती करावी. स्तुतीशिवाय तर अवघडच आहे. प्रत्येकाला स्तुती करावी. स्तुती अतिशय प्रिय आहे, कोणाला नको असं नाहीये. मान अतिशय प्रिय आहे. पण या राजा म्हणतो की जोपर्यंत माझ्यातील सद्गुण प्रकट होत नाही ना, तोपर्यंत माझी काही स्तुती तुम्ही करू नका. प्रधानाला वाटतं की किती सत्शील राजा आपल्याला भेटले, असा राजा होणं अवघड आहे. आणि मग त्या ठिकाणी ते प्रधान म्हणतात की हे संपूर्ण धनधान्य आधी होतं, हे सगळं धनधान्य या धरित्रीने वडिलांच्या अनाचारामुळे घेऊन गेले. ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करा, प्रयत्न करा. मग प्रयत्न करण्यासाठी राजा आहे, राजाने धनुष्य लगेच काढलं आणि त्या जमिनीला, त्या ठिकाणी जमिनीतील धनधान्य प्राप्त करण्यासाठी धनुष्यबाण जमिनीकडे केला. त्यावेळेस धरित्री प्रगट होते. ते म्हणते असं धनधान्य करायला नाही लागणार. धनधान्य पाहिजे असेल तर तुम्हाला कष्ट करावे लागेल, माझ्याशी जे काही संबंधित गोष्टी आहेत, नांगरणी करावी लागेल, सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतील. त्या तुम्हाला नाही तर तुमच्या राज्यातील संपूर्ण प्रजेला करावं लागेल. राजा ते संपूर्ण मानतो आणि संपूर्ण भूमीची सेवा करतो, संपूर्ण प्रजेला सोबत घेऊन ती सेवा करतो. आणि या जगातील, विश्वातील सर्वात जो शेतकरी राजा होता तो म्हणजे पृथू नावाचा राजा. म्हणजे त्याही काळामध्ये शेती उत्तम स्वरूपात चालत होते. त्याही म्हणजे कोणत्या, वैदिक काळामध्ये सुद्धा शेतीविषयीचं ऋषी मुनींना, संतांना, ईश्वरांना शेतीविषयीची निष्ठा, प्रेम, विश्वास त्याही काळामध्ये होता. आज नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही, आहे. पण आपला विश्वास इतका अधुरा झालाय, तुटत चाललाय, कमी चाललाय, आपल्याला ते करणं मागासलेपणासारखं वाटतं. आपण अधिकारी साहेब आहात सर्वजण, अनेक कुटुंबामध्ये जातात, अनेक कुटुंबामध्ये भेटतात. एखाद्या वेळी जर पुणे, मुंबई अशा लांब लांब शहरामध्ये जर एखादा मुलगा एखाद्या शेतकऱ्याचा शिकत असेल आणि तो जर तुम्हाला भेटला असेल, तर त्याची शेतकरीविषयी, शेतीविषयी किती आस्था आहे, प्रेम आहे, हे तुमच्या लक्षात येतं. गेल्यानंतर शेतीमधली कामं करण्यासाठी त्याला आनंद वाटत नाही, मागासलेपणासारखं वाटतं. तर हे सगळं न करावं अशी माझी सगळ्यांना प्रार्थना आहे. सर्वात महत्वाचं आहे की आपण त्या ठिकाणी शेती कशी करावी, शेती भूमीविषयी विश्वास ठेवावा, या संपूर्ण गोष्टी संतांनी आपल्याला सांगितल्या. म्हणून शेतीचं वर्णन या ठिकाणी अनेक संतांनी केलंय. तुकोबारायांनी सुद्धा शेतीचं वर्णन केलंय. तुकोबारायांनी खूप छानसं वर्णन केलंय. तुकोबाराय म्हणतात, संत आले सुगी संभाळावे चारी कोण, पिका आले परी केले पाहिजे जतन, सोकरी सोकरी विसावा तोवरी, नको खाऊ उभे आहे तो, नको खाऊ उभे आहे तोवरी, गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेते, पळती हाहाकारे अवघी पाखरांची धाटे. म्हणजे शेतीचं कसं रक्षण करावं तुकोबारायांनी सांगितलं. पेटवणी आगटी राहे जागा पालटुनी, पडिलिया मान बळ बुद्धी व्हावी दोन्ही, खळे दोने विश्व सुखी करी होता रास, सारा सारुनिया ज्याचे भाग देई त्यास, तुका म्हणे मग नाही आपुले कारण, निज आले हाता भूस सांडिले निकण. अभंगावरती जर विश्लेषण करायचं तर आणखी एखादा तास लागेल, तुम्ही तो अभंग पाहू शकता. शेतकऱ्याला सदैव जागरूक राहण्याचा प्रयत्न संतांनी सुद्धा केलाय. भूमीविषयी सदैव जागरूक राहण्याचा प्रयत्न कोणी केलाय, संतांनी केलाय. हा शेतकऱ्यांना सल्ला देणारा अभंग आहे की तुम्ही काय करा, समाधानी राहा, यशस्वी राहा, आणि सर्वच दृष्टीनं त्या ठिकाणी व्यक्तींनी त्या ठिकाणी शेतीशी निगडीत राहिलं पाहिजे, असं या ठिकाणी संतांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. असे अनेक पर्याय त्या ठिकाणी संतांनी आपल्याला सांगितले. शेतीविषयीचे अनेक विचार संतांनी आपल्याला दिलेले आहेत. शेती हा जीवनातील एक अविभाज्य घटकच संतांच्या बनलेला आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये दिसतो. ज्ञानोबारायांनी पण अनेक उदाहरणं, अनेक वर्णन कोणाचे दिले असतील तर ते निसर्गाचे दिलेत. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सर्वात जास्त जर
आनंद आणि खळखळून वाहत असेल तर ते निसर्गाचे दृष्टांत वाहतात. एकदा आळंदीत असताना आम्ही ते मोजले. ते दृष्टांत जवळपास 5,000हून अधिक दृष्टांत ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये निसर्गाचे दिसतात. निसर्ग ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये खेळताना दिसतो, आनंदताना दिसतो, डुलताना दिसतो. तसंच तुकोबरायांचं सुद्धा आहे. तुकोबरायांचेही शेतीविषयी, भूमीविषयी अनेक वर्णन तुकोबरायांनी सुद्धा केलेले दिसते. म्हणजे अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचं वर्णन संतांनी भूमीविषयी केलेलं आहे. आणि हेच वर्णन आपण त्या ठिकाणी यथार्थ आपल्यासोबत ठेवलं पाहिजे. संतांची अनेक स्वरूपावरती निष्ठा आहे. आज एकादशी आहे. भगवंतावरची निष्ठा तर काय सांगावं. संतांना असं वाटतं की जीव सुद्धा ओवाळून टाकलेला दिसतो आपल्याला संतांनी देवावरती, ईश्वरावरती. जशी भूमीवरती निष्ठा थोडक्यात मी तुम्हाला सांगितली, तशीच एकादशी असल्यामुळे देवाची निष्ठा अनेक स्वरूपाने तुम्हाला सांगता येईल. ज्ञानोबरायांनी किती किती वर्णन केलंय. ज्ञानोबराय म्हणतात की संपूर्ण जीवनच ज्ञानोबराय देवाच्या चरणी करतात, देवाच्या चरणी समर्पित करतात. तुकोबराय नव्हे तर या जगातील सर्व संतांनीच ईश्वराशी आपलं संपूर्ण त्या ठिकाणी समर्पण आपल्याला दाखवलेलं आहे. खरं तर समर्पण होणं अतिशय महत्वाची भावना आहे. हे समर्पण संतांनी आपल्याला केलेलं त्या ठिकाणी त्यांच्या वाङ्मयामध्ये दिसतंय, त्यांच्या विचारांमध्ये दिसतंय. खरं तर यांच्यासारखी अंतःकरणाची वृत्ती या जगामध्ये होऊ शकत नाही. संत कोणाला म्हणायचं? ज्यांचे मन उदार अंतःकरणाचं आहे ते संत आहेत. ज्ञानोबरायांचं किती मोठं उदार अंतःकरण आहे. खरं तर मी ज्ञानेश्वरीची व्याख्या करत असताना नेहमी एक व्याख्या केली की ज्ञानेश्वरस्य अंतःकरण वृत्ती ही सा ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांची अंतःकरणाची वृत्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. मनुष्य अंतःकरणावरून ओळखला जातो. ज्ञानेश्वरांची अंतःकरण वृत्ती किती मोठी आहे दिसतंय आपल्याला त्यांच्या पसायदानामध्ये. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. तुम्हाला आम्हाला दुष्ट मनुष्य भेटला तर आपण काय म्हणतो? गव्हाणे साहेब, आपण काय म्हणतो? एखादा दुष्ट मनुष्य आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला भेटला, समोर आला, तर आपण काय म्हणतो? याचा नाश हो, हा मरून जावो, याचं वाटोळ हो, याचं वाईट हो, ही आपली भावना असते. ज्ञानोबरायांनी ते नाही म्हणतो. ज्ञानोबरायांनी म्हणते खळांची व्यंकटी सांडो. दुष्टांचा वाकडेपणा जसं पाणी सांडावं ना तसं सांडून जावं. ही ज्ञानोबरायांची मती आहे. हे उदार अंतःकरण आहे. तया सत्कर्मी रती वाढो. त्यांना सत्कर्मीकडे, चांगल्या कर्माकडे त्यांची प्रवृत्ती हो, हे ज्ञानोबरायांनी वापरले. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. एकच ओळी सांगतो, सगळ्या ओळी तुम्ही पाहून घ्या. सर्व प्राणी मात्रांमध्ये प्रेम जोडो, मित्रता जोडो, प्रेमभाव जोडो. ही ज्ञानोबरांची एवढी जरी ओळी तुमच्या आमच्या संपूर्ण लोकांच्या जीवनामध्ये पाळली गेली तर या जगामध्ये नक्की सौख्य नांदेल, आनंद नांदेल, सुख नांदेल. सुख न नांदण्याचा फक्त या ओळीचा अभाव आपल्यामध्ये असल्यामुळे सुख नांदत नाही. एवढी ओवी जरी या विश्वाने संपूर्ण घेतली ना, ती संपूर्ण खूप काही विश्वात सुख त्या ठिकाणी होईल. असे ज्ञानोबरांचे अंतःकरण होते. खरं तर अंतःकरण अतिशय महत्वाचं आहे. उदार अंतःकरणाची लोक ती महात्मे असतात. आणि नॅरो माइंडेड जे काही लोक असतात ती लोक नीच वृत्तीची असतात. यस्य मनसी एकम अस्ति, यस्य वचसी एकम अस्ति, स महात्मनः. मनामध्ये सुद्धा एक, बोलण्यामध्ये सुद्धा एक, ते महात्मन. यस्य मनसी एकम नास्ति, यस्य वचसी एकम नास्ति, सह दुरात्मनः. त्याला दुष्ट मनुष्य म्हटलंय. आपण दुष्ट मनुष्य कोणाला म्हणतो? अरे हा बोलतोय एक पण करतोय दुसरा, याला दुष्ट म्हणतो आपण. संतांनी किंवा ऋषी मुनींनी या संत आणि त्यांच्या व्याख्या केलेल्या आहेत. सत्करोती ती संताः. जे चांगलं करतात ते संत असतात. म्हणून अशा संतांचा विचार केला पाहिजे. तुकोबारातून पहा ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जसं लेकुराचं हित आईला असतं, बाळाचं हित आईला असतं, कोणत्याही आईला अपेक्षा असते की माझा मुलगा चांगला हो, तशाप्रमाणे संपूर्ण विश्वाची काळजी या संतांना. म्हणून विश्व समोर घेऊन त्या ठिकाणी संतांनी आपल्याला उपदेश केलाय की या तुम्ही भक्तिमय अंतःकरणाने जीवन जगा. भक्ती का करायची आहे? प्रार्थना का करायची आहे? देवपूजा का करायची आहे? ईश्वर प्राप्त व्हावा तो भाग खूप लांब आहे. तो काय अगदी ह्या सगळ्या गोष्टींनी ईश्वर प्राप्त होण्याचाच मार्ग त्या ठिकाणी आहे असं नाही. पण हे संपूर्ण का करायचंय? आपलं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी, आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी, आपलं मन शुद्ध करण्यासाठी हे सगळं करायचं. म्हणून आपण हे सर्व काही केलं पाहिजे.
उदार अंतकरणाने या संतांना शरण गेलं पाहिजे. म्हणून सहवास अतिशय महत्वाचा आहे. मी नेहमी सांगतो की सहवासानेच जीवन घडतं. सहवासानेच जीवन घडतं. पाण्याचा एक थेंब आहे, तो वरून पडतो एका मृग नक्षत्रामध्ये. काय होतं, समुद्राच्या शिंपल्यामध्ये पडला तर काय होणार त्याचं? मोती बनतो, माहिती ना. एका विशिष्ट ऋतूमध्ये, विशिष्ट काळामध्ये तोच पाण्याचा थेंब जर समुद्रामधील शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती बनतो. आणि तोच थेंब जर आपल्या घरासमोर वाहणाऱ्या गटारामध्ये पडला तर त्याचं विचित्र अवस्था तयार होते. एकच पाण्याचा थेंब आहे. सागरामध्ये पडला तर पाणी पिण्यास योग्य राहतं नाही, नदीमध्ये पडला तर पाणी पिण्यास योग्य राहतं. म्हणून आपल्या जीवनाची संगती महत्वाची आहे. आम्हाला बरेच पालक लोक भेटतात आणि म्हणतात की सर, मुलगा जरा थोडासा बरोबर वागत नाही, काय करावं? आता आम्ही म्हणतो, मुलगा तुमचा आहे, आमच्या आधीचा तुमचा अधिकार आहे. आणि बऱ्याच वेळेस आमचं ऐकत नाही, तुम्ही सांगा. तुमचं आधी ऐकलं पाहिजे, मग आमचं ऐकणार. कारण माता पिता नंतर आचार्य. त्यावेळेस त्यांना सांगावं लागतं आणि मग त्याला सांगावं लागतं त्यांच्या पालकांना की हा मुलगा कोणाच्या संगतीत राहतो ते जर सांगा बरं. ते नावं घेतात, लक्षात येतं की याची संगती चांगली नाही. सर्वात महत्वाची संगती अपेक्षित आहे. सत्संगती ही कथय किम न करोति पुंसा. राजा भर्तृहरी म्हणतो, जीवनामध्ये सत्संगती काय बरं करू शकत नाही. जाड्यम धिया हरति सिंचती वाची सत्य, मानून नतीम दिशती पापम अपाकरोति, चित्तम प्रसादयति दीक्षु तनोति कीर्ती, सत्संगती ही कथय किम न करोति पुंसा. बुद्धीचा मंदपणा घालवणारी ही सत्संगती आहे. चहुदिशेला प्रकाश पसरवणारी ही सत्संगती आहे. वाणीवरती सत्याचा वर्षाव करणारी ही सत्संगती आहे. म्हणून संतांची संगती आपण केली पाहिजे. संतांची संगती आपण केली तर आपली भूमीवरती नक्कीच निष्ठा येईल. या जमिनीवरची प्रेम आपल्या अंतकरणामध्ये राहील. या भूमीविषयी अंतकरणामध्ये प्रेम आपल्या अंतकरणामध्ये राहील. अनेक भूमीविषयी अनेकांनी आपला जीव गमावलाय पहा. या जमिनीविषयी अनेकांनी आपले जवान पहा. अनेकांनी हुतात्म त्या ठिकाणी या जमिनीविषयी, या भूमीविषयी त्या ठिकाणी केलंय. या भूमीला वाचवण्याचा अनेकांनी वेगवेगळ्या स्वरूपाने पर्याय केला. काहींनी धार्मिकतेने वाचवण्याचा प्रयत्न केलाय, तनानी, मनानी, धनानी वेगवेगळ्या स्वरूपाने या भूमीला वाचवण्याचा प्रयत्न केलाय. आता ही तुम्हा आम्हा सर्वांवरती एक जबाबदारी आहे, जे आपण सर्व अधिकारी साहेब, मी पाहतोय माझा अनेक अधिकाऱ्यांशी संबंध काही काळापासून त्या ठिकाणी येतोय. त्यांची खूप अपेक्षा असते, शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावं, जमिनीला चांगलं ठेवावं, जमिनीचा पोत कसा सुधारेल, जमिनीचं पीक कसं चांगलं राहील, जमीन निरोगी कशी राहील, असा आपल्या सर्वांचा इच्छा असते, सर्वांची इच्छा असते. ही इच्छा सर्व शेतकऱ्यांनी पाळली पाहिजे. म्हणून मी सांगत होतो, या जमिनीला, या भूमीला सुधारण्याचा म्हणजे सांभाळण्याचा, रक्षण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी सांगितलंय, काहींनी आपलं हुतात्मे देऊन तो प्रयत्न केलाय. आपण याचं पर्यावरण रक्षण केलं पाहिजे, संतुलन केलं पाहिजे. खरं तर हल्ली म्हणतात हे संतुलन का बिघडलंय, खूप पाऊस का पडतोय, कमी पाऊस का पडतोय, तर सगळी कारण आहेत. आपण जमिनीतलं सगळं, भूगर्भातलं सगळं बाहेर काढून आणून ठेवलं, सगळं बाहेर काढतोय. अनेक खाणी आपण उकारल्यात, अनेक मटेरियल उभारून आपण अनेक शहरं तयार केली, अनेक संपूर्ण भूगर्भातलं संपूर्ण बाहेर काढले. हे असमतोल होणारच. पर्यावरणाचा समतोल राखणं अतिशय गरजेचं आहे आणि हे आपण संतांच्या विचारांनी आपण हे समतोल राखू शकतो. त्याचं सुंदरता आपण त्या ठिकाणी या संपूर्ण पर्यावरणाची समतोलता आपण ठेवू शकतो. असो सर, वेळ संपत आलाय ना आपला? आहे अजून असेल 5-10 मिनिटं. बरं. तर अशा स्वरूपाचं आपण समतोल राखणं अतिशय गरजेचं आहे आणि आपण या भूमीवरती निष्ठा, विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासानेच आपल्याला संपूर्ण जीवन त्या ठिकाणी, जे भूमीच्या विश्वासानेच आपल्याला जीवन सुखी आणि समृद्ध त्या ठिकाणी जगता येईल, राहता येईल. आणि आपण या ठिकाणी आजच्या एकादशीच्या प्रसंगी हीच ईश्वराला प्रार्थना करू की आमच्यामध्ये मती मिळू दे, आमच्याकडे बुद्धी मिळू दे, की आम्ही त्या भूमीवरती, आम्ही त्या भूमीकडे, आम्ही त्या जमिनीच्या विषयी प्रेम आमच्या अंतकरणामध्ये कसं राहील आणि आम्ही सुंदर अशी शेती कशी करू, असं या ठिकाणी प्रार्थना आपण करूया. खरं तर तुकोबारायांनी शेतकरीविषयी, शेतकऱ्यांविषयी अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या भावना व्यक्त केल्या. त्यांना खूप आवडते शेती. करा करा लागपाट, धरा पंढरीची वाट,
त्या न्यायाप्रमाणे तुकोबाराय तर एका अभंगामध्ये म्हणतात, मडे झाकून या करावी पेरणी. पेरणी करायची ना वेळ आली ना तर मड झाकायचंय, घरातलं गेलेला मनुष्य झाकवायचा आहे, पण आधी पेरणी करायची. कालच आमचा साहेबांचा विषय झाला. हल्ली लोकांना चहा पिण्यासाठी पेरणी थांबवावी लागते. जर एखादा मित्र भेटला, तो म्हणला चल चहा प्यायला जायचं, तर तो म्हणतो थांब आधी चहा पिऊ दे मग पेरणी करू. तर अशी अवस्था आपल्यामध्ये होती. तर शेतीविषयीची प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. जसं संतांचा देवावरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि त्यांचा विश्वास आहे, तशा स्वरूपाचा आपलाही विश्वास देवावरती, संतांवरती असावा, आपण भूमीवरती असावा आणि आपण ही भूमी समृद्धतेने त्या ठिकाणी या भूमीकडे पाहावं, अशीच एक प्रार्थना या ठिकाणावरून करायची. मी सुरुवातीला सांगितलं की ही संस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे. या संस्कृतीमध्ये नागरी आणि नांगरी अशा दोन संस्कृती विकसित होतात, अंतर्भूत आहेत. म्हणून ही भारतीय संस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे. कारण या भारतीय संस्कृतीमध्ये, नागरी संस्कृतीमध्ये भारतासारखं ज्ञान विद्या कुणाकडे दिसत नाहीये. कला आहे, शास्त्र आहेत, संस्कृत सारखी किंवा संस्कृत सारखं अधिष्ठान असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या स्वरूपाची शास्त्र आहेत. लेखनासंबंधी अतिशय आहेत, कारण हस्तलिखित असतील, वेगवेगळ्या स्वरूपाची लिखित आज या ठिकाणी असल्यामुळे ही नागरी संस्कृती भारतामधली श्रेष्ठ मानली जाते. त्याचसोबत नांगरी संस्कृती श्रमाशी निगडीत, काबाड कष्टाशी निगडीत आहे. खरं तर मला राजकीय विषय इथे बोलायचा नाही. आपल्या शेतीला भारतामध्ये, सगळ्यात देशापैकी भारतामध्ये सर्वात सुंदर एक इंडस्ट्रियल एरियामध्ये शेतीला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला राजकारणाच्या व्यक्तीचं नाव घेऊ वाटत नाही, पण या ठिकाणी भारतामध्ये तो प्रयत्न केलेला आहे. तो जास्त सफल का नाही झाला तर आपण त्या स्वरूपाने त्या ठिकाणी पाहिलं नाही. फुलांचा व्यापार आज भारतामध्ये खूप चांगल्या स्वरूपाचा होऊ शकतो आणि तशा स्वरूपाचं त्याला सर्व केलेलं आहे. सर्व आपल्या अधिकाऱ्यांनाही माहित आहे की अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे सरकारने, राज्य सरकारने, केंद्र सरकारने विषय त्या ठिकाणी घेतलेले आहेत. हे सर्वसामान्यांपर्यंत जाऊन ही शेती एक इंडस्ट्रियल स्वरूपात जर गेली, शेतीचा व्यापार जर इंडस्ट्रियल स्वरूपात गेला, तर या शेतीमध्ये अनेक स्वरूपाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. हे मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. असो, अशीच निष्ठा संतांच्या सारखी आपली आम्हा सर्वांची राहो, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा माझ्यावरती प्रेम करणारे सर्व आपण या ठिकाणी आलात आणि खरं तर सर्व आपण ज्ञानी आहात, महान आहात आणि एक तोडकं मोडकं काहीतरी मला सांगण्याचा तुम्ही सगळ्यांनी एक मानस केला आणि तो मला या ठिकाणी आज सुंदरसा असा योग प्राप्त झाला. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरं तर आळंदीमधून बोलत असताना ज्ञानोबरांच्या चरणी आज नतमस्तक होऊन सांगावंसं वाटतं की ही भूमी अतिशय पवित्र आहे. ज्ञानोबरांची अलंकापुरी आळंदी 18 वर्षापासून राहत आहे. इतका सुंदर आनंद आहे की असं वाटतं की शिक्षण इथं झाले आणि शेवट पण इथेच व्हावा. इतकी सुंदरता माऊलींची आहे. त्याचं कारणच एवढं आहे की माऊलींचे विचार प्रगल्भ आहेत, तुकोबरांचे विचार प्रगल्भ आहेत. सर्व संतांचे विचार हे जीवनाला आनंद देणारे आहेत. जीवन हे सन्मार्गाकडे नेणारे हे विचार आहेत आणि यांच्या विचारामध्ये किती वेळ स्नान करावं ते कळत नाही, किती वेळ दर्शनाला जावं ते कळत नाही. असे अनेक वेळेस त्या ठिकाणी या संतांविषयी आपल्याला वाटतं. हे संत आपल्याला सुंदरता शिकवतात, शीतलता शिकवतात. आपण उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये रत असतोच, पण दिवसातला एक तरी क्षण आपण या आध्यात्मिक विचारांशी जोडावा आणि आपलं आतापर्यंतचं आयुष्य कसं गेलं असेल ते मला माहिती नाही, पण या पुढचं उर्वरित आयुष्य तरी आपण सुंदर चित्ताने, निरोगी चित्ताने कसं जगू. जर चित्त निरोगी असेल तर आपलं शरीर सुद्धा निरोगी राहील. मन जर कलुषित असेल तर आपले शरीर सुद्धा कलुषित राहील. किती आजार येऊ द्या, आपलं चित्त मन जर निरोगी असेल तर संपूर्ण आजार पळून जातील. म्हणून चित्ते प्रसन्ने असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर चित्त आपलं प्रसन्न ठेवण्याचा एकमेव औषध आपल्याकडे आहे, संत विचार, संतांच्या चरणाशी जाणं, संतांना आपलं समर्पण करणं, ईश्वराशी समर्पण करणं, त्यांचे विचार आचरण करणं, तसं वागणं असतो. पुन्हा सर्वांना मी नमस्कार करतो. सर्वांना या ठिकाणी नमस्कार करून माझ्या व्याख्यानाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद गौरक्ष माऊली. खरं तर आपण सुरुवातच प्रवचनाची नागरी संस्कृती आणि नागरी संस्कृतीने केलं.
म्हणाल तर नागरी संस्कृती ही सुरुवातीची आहे आणि ती शेवटपर्यंत तीच राहणार आहे. ती जर टिकली नाही, तर नागरी संस्कृती काही नाही. जसं झाडाचं वर दिसणारा वरचा भाग आहे, हा मुळावर असतो. तर नागरी संस्कृती ही मूळ आहे आणि वर झाडलेलं वाढलेलं दिसतं. नागरी संस्कृती हे वरचं झाड आहे, खोड आहे, पानं आहे, फांद्या आहेत, फुलं असतील, फळं असतील. पण त्याला पोहोचण्याचं काम मात्र माझी नागरी संस्कृती करणार आणि करेल. खूप छान असं भूमिनिष्ठा, संतांची भूमिनिष्ठा या विषयावर आज खूप छान खरं तर कार्तिकी एकादशी जी आहे, आज पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मांदी याळी आपल्याला अनुभवायला मिळते. गेल्या 2 वर्षामध्ये माझ्या वारकऱ्यांना पंढरपूरचं आणि चंद्रभागेचं स्नान करता आलं नाही किंवा पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेता आलं नाही. पण ह्या कार्तिकी एकादशीला मात्र ही सर्व बंधनं तुटलेली आहेत. त्यांनी आज वारकऱ्यांची मांदी आहे. वारकरी म्हणजे काय? बऱ्याच लोकांना वाटतं वारकरी म्हणजे खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरची वारी करणारा म्हणजे वारकरी. ते तर आहेच. पण आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये जे अवगुण आहेत त्याच्यावर वार करून विजय मिळवणारा म्हणजे माझा पंढरपूरचा वारकरी असतो. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आणि आणखी एक गोरक्षी माऊली चित्त. चित्त शुद्ध असणं किती महत्वाचं आहे. चित्त शुद्ध करी शत्रुमित्र होती न खाती व्याघ्र सर्पतया. म्हणजे चित्त जर शुद्ध असेल आपलं, चांगलं असेल तर आपल्याला कुठलंही संकट येऊ शकत नाही. आणि यातूनच आपली निष्ठा, समोरचा किती वाईट असला तर तो आपला विश्वाची माझे घर हे माऊलींचंच होतं. त्यातून माऊलींनी प्रत्येकाला सुधारण्याचा आणि निष्ठा किती महत्वाची आहे. खूप आपण आपल्या प्रवचनातून प्रबोधन दाखवून दिलं. पुन्हा एकदा सर्वांना आणि माऊली तुम्हालाही कार्तिक एकादशी शुभेच्छा देतो. आपण इथं आलात आणि छानसं प्रबोधन केलं, प्रवचन दिलं. त्याबद्दल तुमचं आणि तुम्हाला इथं सहकार्य करण्याचे तुमचे बरेचसे सहकारी सुद्धा इथं आहेत. तुम्हाला प्रेरणा देण्याचे बरेचसे सहकारी आहेत. आणि खास असं वाटलं की तुम्ही अलंकापुरीतून आज प्रबोधन करतात. हे प्रत्यक्ष माऊलींच्या भूमीतून जिथं हे सगळं उदयाला आलं, तिथून तुम्ही प्रबोधन करतात. हे आमच्यासाठी खूप भाग्याचं म्हणजे तुम्ही आज आळंदी आणि पंढरपूर दोन्ही जोडण्याचं काम केलं. त्याबद्दल तुमचं आणि खास करून तुम्हाला आज इथं जमदाडे साहेबांनी आणलं. त्या जमदाडे साहेबांचे आभार मानतो. आणि आजची प्रवचन रूपी सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून आपण इथं थांबूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.